सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या सातारा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आज इथं घेण्यात आली आहे। माननीय डॉक्टर विनोद कुबेर साहेब इथे उपस्थित आहेत, विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते आणि सर्व आमचे अमित कुलकर्णी आणि सर्वच समितीचे आणि वेगवेगळ्या ज्या शिवप्रेमी संघटना ज्या आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे की आता 19ला शिवजयंती ही महाराष्ट्रात आणि देशातच साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारामध्ये पण शिवजयंतीचं नियोजन आपण समितीच्या माध्यमातून केलंय। गेल्या वर्षी आपण मिरवणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिकच पद्धत पण वेगळ्या पद्धतीने आपण हे केली आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतंय। आपण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतलाय आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली। त्यामुळं सातारकर पण सगळे आणि बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ती फार खुश होती किंवा फार ते सुद्धा म्हणजे मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली। या वर्षी सुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्साहात साजरी करतोय। काही थोडे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय। त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपले माननीय कुबेर साहेब आहेत, आपले राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे या दोघांनी एक संकल्पना माझ्या पुढे मांडली होती की एक दिवसीय शिव साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं। हे कधी झालेलं नाहीये आणि आपण शिव साहित्य संमेलन जे म्हणतोय ते नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांपुरतं नाही, तर त्यांच्या बरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंथ धर्माचे जे कोण होते त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे काही लिखाण आहे, जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते इथं स्टॉल लावतोय। त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यानं पण दिवसभरामध्ये होणार आहेत। पहिलं तर हा कार्यक्रम 17 फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला। हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एक दिवसीय शिवसाहित्य संमेलनाचा घेतलाय। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते आपण माननीय खासदार साहेब आपले आहेत, उदयनराजे आहेत, त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत आणि सीओ मॅडम आपल्या जिल्हा परिषदचे आहेत त्यांना पण निमंत्रित केलंय, त्या पण एका सत्राला येणार आहेत। एसपी साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत। तर आपण 17 फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे 11:30 ते 1 असं आपण हे केलंय। त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ करडे, थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहू कला मंदिरला होणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 3 मध्ये शिवशाहिरांचे पोवाडे, त्याच्यामध्ये कुमारी पियुषा भोसले ही म्हणजे पोवाडे म्हणती आणि सगळ्यांनी ती अंध आहे, बरोबर अंध आहे पण ती शिवशाहीर आहे, ती शाहिरी वगैरे करते, त्यामुळे तिचे पोवाडे आपण ठेवलेले आहेत आणि सहकलाकार आहेत त्यांच्या बरोबर। आणि तिसरं सत्र जे आहे 3:30 ते 5:30 त्याच्यामध्ये छत्रपतींची युद्धनीती, त्याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे। त्याचबरोबर छत्रपतींचे दुर्ग वैभव त्यांचे प्राध्यापक घाणेकर जे आहेत त्यांचं व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे। आणि सांगता समारंभ जो आहे 17 तारखेचा तो अफजल खानाचा वध त्याच्यावर गोष्ट इथं संपत नाही हा प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे। त्याच्यामध्ये सारंग मांडके
सादर करते आहेत सारंग मानके व श्री सारंग भोईकर आणि मगाशी म्हटलं तसं SP साहेब वगैरे. तेव्हा असा 17चा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे. आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी. साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्यानांना यावं, त्याचं म्हणजे लाभ घ्यावा. मोठे मोठे व्याख्याते इथे येतात. संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय गाजलेला आहे. गोष्ट इथे संपत नाही. त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर मांडकेंचं आणि सारंग भोईकरांचं हे होणार आहे. त्यामुळं दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहू कला मंदिरला आपली हजेरी द्यावी. शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी ही माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातारा जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं, कारण हे पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या ह्याच्याखाली. असं पूर्वी कधी झालेलं नाही. बाहेर आपण स्टॉल पण लावतोय. म्हणजे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्तीत आपण तिथं आणू शकतोय हा प्रयत्न आपला आहे. तसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले, तिथं स्टॉल त्यांचे लावावेत. त्यामुळे एकीकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि एकीकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल आपल्याकडं वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या दिवशी 18 तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव अजिंक्यतारा किल्ल्यावर ठेवलाय. त्याला पण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं, मोठ्या संख्येने यावं, कारण आपण मशाली तिथं उपलब्ध करतोय. तर शेवटी सातारकर जर तिथं आले नाहीत तर मग तो तेवढा भव्य होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. त्या ह्याला पण सर्व तरुण युवक युवती सर्व सातारकर नागरिकांनी आपली तिथं म्हणजे उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे. आणि 19 तारखेला संध्याकाळी आपण म्हणजे आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय. यावर्षी सुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं केरळचे जे वाद्य होतं ते 100 कलाकारांचं वाद्य आपण यावर्षी सुद्धा त्यांना बोलवलंय, ते पण येणार आहेत. थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं झांज पथक वगैरे ताशा वगैरे हे आपलं ते तर असतं आहेच यावर्षी सुद्धा, पण हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळचं वाद्य वाजवणारी जी गेल्या वर्षी होती त्यांना पण यावर्षी निमंत्रित केलंय. बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि मग आपलं पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे. मग असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आरती आणि तिथं गेल्या वर्षीसारखी आतिषबाजी या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत. त्यामुळं मिरवणुकीचा समारोप जो आहे हा भूमी नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे. शहराला पण सीओना वगैरे सूचना दिल्यात की 2-3 दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाइटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं. हे थोडा त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला लागतो. त्यामुळे लाइटिंग वगैरे करावं ह्या पण सूचना केल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं माझी विनंती, मिरवणुकीला तर असतातच सगळे, पण 17 तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं, कारण थोडं वेगळा कार्यक्रम आहे, काहीतरी वेगळं करतोय आपण, नेहमीच नाहीये. जरा वेगळा प्रयत्न आहे आमचा आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर पुढे सुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर अजून करता येतील ही माझी सर्व सातारकर शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती. नाही, आपण म्हणजे मी माझी पण भूमिका हे सर्वच राजकीय किंवा सरकारमधल्यांनी पण राहुल सोलापूरकरांच्या विधानाबद्दल म्हणजे सगळ्यांनी त्याचं खंडन तर केलेलं आहे. आणि जो काही कायदा आता प्रचलित आहे, नवीन कायदा होईल वगैरे हे वेगळं आहे, जो प्रचलित कायदा आहे त्याप्रमाणे असं जे कोणी महापुरुषांवर बोलतंय त्या शिवाजी महाराजांच्या बद्दलचं स्टेटमेंट आधी आलं, नंतर त्यांचं इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं आलं, तर त्यांच्यावर कडक कार्यवाही शासनाकडनं झाली पाहिजे.
ही आमची 100% मागणी आहे. अटक झालेली आहे, गुन्हे दाखल होते, पण अटक का होत नाही, होईल कार्यवाही आता. सरकार आले दुसऱ्या बाजूला असं नाही नाही, 100% तुमच्या मताशी सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री पण हे आहेत की या पद्धतीनं जे आहे ते चालणार नाही, खपवून घेणार नाही आणि ह्याच्यावर कडक कार्यवाही 100% होईल. जरी आज अटक नसती झाली तरी आज ना उद्या ती कार्यवाही होईल एवढी मी खात्री देऊ शकतो. असं नाहीये काय, असं काय ह्याच्यामध्ये कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला म्हणजे संघ परिवारांचा पहिल्यापासून त्यांचा विचार छत्रपतींचा उचलून धरलेलाच आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशात सुद्धा बघतो. त्यामुळं संघातली पण कुणी पदाधिकारी वगैरे असं काय राहुल सोलापूरकर जर छत्रपतींच्या याच्यावर काहीतरी बोलत असेल तर सपोर्ट देतील असा विषय नाही, असं कुणी केलेलं पण नाही. म्हणजे असं कुठं कुणी जाहीर अप्रत्यक्षरित्या कुठं राहुल सोलापूरकर बोलले हे योग्य आहे, त्यांनी योग्य हे मांडले असं काय कुणीच वक्तव्य केलेलं नाही. या चर्चा आहेत, या राजकीय चर्चा असतात. शेवटी विरोधी पक्ष जे काय आहे त्यांना आता एक चान्स मिळतो किंवा सरकारवर किंवा सत्तारूढ याच्यावर जरा अशा वक्तव्यांवरनं काहीतरी करावा म्हणून. पण असं कोणाचंही त्याला सपोर्ट नाही आणि कुणी छत्रपतींच्या याच्यावरचं कुणी सपोर्ट 100% करणार. आणि मी माझं तर म्हणणं आहे की नुसतं छत्रपतींच्या बद्दल नाही तर सगळेच म्हणजे महापुरुषांबद्दल जे जे कोणी बोलतात त्यांच्यावर म्हणजे महापुरुषांवर असं जिथं भावना भडकतील, जिथं राज्यामध्ये अशांतता होईल किंवा काही समजा ठराविक सामाजिक काय म्हणायचं वर्गांमध्ये वितुष्ट निर्माण होईल असं कुणीच बोलू नये. त्याच्यामुळे संपूर्ण राज्य वेठीला धरलं जातं. सर्वसामान्य लोक पण त्या ह्याच्यामुळे वातावरण तंग झालं की वेठीला धरलं जातं ज्यांचा खरं काही संबंध नसतो. आणि थोडं काय होतं आता तुम्हाला पण माहिती आहे की काही लोकांना काय म्हणतो आपण ते थोडं क्लॅश करायचं असतं स्वतःला. मग एक सोपं हे आहे की कुठल्या त्या महापुरुषावर बोललं आणि त्यातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा संभाजी महाराजांबद्दल बोललं की ते एकदम संपूर्ण महाराष्ट्रभर वणवा जसा पेटतो तसं ते पेटल्यासारखं होतं. त्यामुळे त्याच्यामुळं जरा काय थोडं नाव होतं. भले मग नंतर ते माफी मागतो आणि हे होतं सगळं नंतर, कारण की आपण आतापर्यंत अनुभव घेतले. पण ते बोलायचं म्हणजे थोडं आपलं नाव होतं, चर्चेत येतो एक 4-2 दिवस, म्हणजे ही काही गोष्टी असतात. ह्याच्यावर कायदा होऊन कार्यवाही झाली पाहिजे. एखादं उदाहरण झालं पाहिजे कोणावर तरी किंवा कायद्याच्या ह्याच्यातनं ते सुटू शकत नाहीत म्हणजे ह्या गोष्टी बंद होतील सगळ्यांवरच. वादग्रस्त एखादं वाक्य प्रसारित करणे कितपत योग्य? आता प्रसारित तर काही शासनानं केलेलं नाही अजितराव. प्रसारित तर शेवटी मीडियाच्या माध्यमातून झालं हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळे शेवटी आता सोशल मीडिया जो आहे, सोशल मीडियावर काय आपण बॅन एकदम तर घालू शकत नाही. एखादी साईट असेल जी आपल्याला माहिती आहे किंवा चुकीचं तिथं बॅन होऊ शकतं किंवा एखादं हे असेल तर ते होऊ शकतं. पण आता बाकी सोशल मीडियावर आपण काय तर हे काय त्यांचं वक्तव्य मला वाटतं काय प्रिंट मीडिया वगैरे ह्याच्यात नाही. काहीतरी इंटरव्ह्यू कुठेतरी युट्यूबच्या वरचा इंटरव्ह्यू होता, तो इंटरव्ह्यू आणि तसं पहिलं तर थोडं जे की हा इंटरव्ह्यू आत्ताचा पण नाही, हा काहीतरी जरा जुना इंटरव्ह्यू होता. तो पण जुना इंटरव्ह्यू जो आहे तो आता एक व्हायरल झालेला आहे असं पण आहे. नाही आहे ना नाव वगैरे काय उद्घाटक म्हणूनच उदयनराजेंचं नाव आहे या सगळ्याचं. आणि पत्रिका ही फक्त आता ही आधी तयार केली होती त्यामुळे बाकी काय नाही. आधी उद्घाटनच आम्ही उदयनराजेंच्या हस्ते घेतो त्यामुळे काय उदयनराजेंना ह्याच्यातनं काय बाजूला ते नाही. ते शेवटी थोरले आहेत, बॅनरवर सगळीकडे त्यांचे फोटो आहेत आणि घरातले थोरलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू आपण करणार म्हणजे मिरवणूक सुद्धा आणि हे सुद्धा सगळं. कर्नाटकमध्ये असलेली शहाजीराजेंची जी समाधी आहे त्याच्याकडे महाराष्ट्रामध्ये दुर्लक्ष झालं. तुम्ही आता मंत्री आहे दखल घेणार आहे किंवा पाठपुरावा करणार? दोघं आता ह्यात कसं आहे, एकतर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे ते काम कसं डायरेक्ट महाराष्ट्राचं सरकार तिथं जाऊन लगेच काम करू शकेल असं नाही. आपण
निधी वगैरे, आणि मला जी माहिती आहे की निधी आपण उपलब्ध करून दिला होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तिथं काम करता आलं नाही. तेव्हा विश्वास पाटलांची जी ही आली ती मी बघितली. तेव्हा आता थोडं तांत्रिक ज्या काही गोष्टी असतील, कारण 2 राज्यांचा विषय आहे, तेव्हा आपण निधी देऊन त्यांच्याकडनं काय होतंय का, किंवा मग ते आपल्याला थोडं एनओसी वगैरे कर्नाटक राज्य किंवा तिथलं जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते काहीतरी घेता येते का, आपण जरा प्रयत्न करू त्याचा काय काय, कारण आपण निधी सरकारनं काहीतरी 2 का 3 कोटी रुपये त्या समाधीच्या ह्याच्यासाठी संवर्धनासाठी दिला होता. तर आता कर्नाटक सरकारनं त्याच्यावर काय हरकत वगैरे घेतली का काम करायला वगैरे, हा विषय थोडा तांत्रिक गोष्टीचा तर माहिती जरा घ्यायला लागला. त्याचं आता कोर्टामध्ये पीआयएलचा जो आहे तिथं याच्यावर काही लोकांनी पीआयएल केली आहे आणि त्याच्यामुळे थांबले. पण आता सरकार आपली बाजू पीआयएलच्या साठी जे आहे ते कोर्टात मांडतंय आणि कोर्टाचा निकाल झाला की स्मारकाचं काम 100% चालू आहे. अपूर्ण नाही, आपण अजून हे नगरपालिकेनं 2 कोटी रुपये फक्त तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोठा करण्यासाठी माझ्या माहितीनं 30 फुटी पुतळा उभा करायचा आहे तसाच, म्हणजे तोफेवर हात ठेवलेला, कारण ती आपली सातारची ओळख आहे. तर आहे तसंच 30 फुटी आणि त्याला खाली असणारा चौतारा वगैरे जो आहे सगळं ते सगळं नवीन करायचं हे आपण हे केलंय. त्याला 2 कोटी रुपये नगरपालिकेनं स्वतःचे ठेवलेत, म्हणजे आपल्याला कुठं निधी पण मागायचा विषय नाही आणि त्याच्यातनं एकदा हे बाहेरचं काम जे आहे हे झालं की आपण त्याचं काम सुरू करतो. त्यामुळे ते प्रक्रियेमध्ये ते पेंडिंग पडलंय किंवा अर्धवट असं नाही, प्रक्रियेमध्ये त्याचा आता डिझाईन, त्याच्या परवानग्या, पुतळा, परत ते जे मूर्तिकार आहेत एकदा मूर्तिकार जे आहेत ते नीट ठरवले पाहिजेत. कारण आपण कोकणातला आपला जो पुतळा पडला त्याची आपण परिस्थिती ते बघितलं किती हे झालं, तर तसं येऊ नये, कारण आपण एवढा मोठा उभा करतो म्हटलं त्याचं स्ट्रक्चरल वगैरे जे आहे ह्याच्यात तयाऱ्या चालू आहेत, म्हणजे कुणाला हे करायचं काय करायचं. आता पीडब्ल्यूडी कडनं कोकणातला पुतळा उभा करायचं काम चालू आहे. आता त्यासाठी दिल्लीतले एक हे आहेत मूर्तिकार, त्यांना हे केलं, तर मी सीओना बोललोय की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, कारण ते आता कोकणामध्ये ते काम करतातच आणि साधारण मार्च एंड पर्यंत ते पूर्ण करण्याचं आमचं पीडब्ल्यूडीचं नियोजन आहे. लगेच उद्घाटन म्हणजे अनावरण त्याचं घ्यायचं परत, असं आमचं नियोजन चाललंय. तर मी बापट साहेबांना बोललो की दिल्लीचे जे मूर्तिकार आहेत कारण आपण ब्रॉन्झ मध्ये करणार आहे, ब्रॉन्झ मध्ये काम करणारे त्यांच्याशी संपर्क साधून बाबा किती महिने लागतील, काय लागेल, त्याला परवानग्या लागतात, बरंच काय काय त्याला हे सारखं हे सगळं आपण जे घेतो. जुना पुतळा एकतर इथनं जर आपल्याला किल्ल्यावर ठेवता आला तर, कारण दुसरीकडे कुठं, किंवा मग थोडं हे होतं की नगरपालिकेची नवीन इमारत पण होती आपल्याला, त्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवता आला तरी बघू, अजून त्याचं काही नाही. मला वाटतं किल्ल्यावर जर नेऊन ठेवला तर ते जरा दिसायला पण येणाऱ्या जाणाऱ्यांना जरा तिथं हे होतं, कारण किल्ल्यावर आज तसं म्हणजे इतिहासातला उल्लेख सोडला शिवाजी महाराजांचं असं तिथं किंवा शाहू महाराजांचं पण किल्ल्यावर असं काही हे नाहीये, म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे तिथं जाऊन पूजन करता यावं किंवा तिथं आता बाकीचे कार्यक्रम पण आपल्या इथले जे सर्व साताऱ्यातले लोक आपल्या दीपक प्रभावळकर घेतात, आपल्या सातारा शाहू महाराजांच्या स्वामी काहीच नाही किल्ल्यावर. हा पुतळा तिथं ठेवता आला तेवढे तिथं काहीतरी हे होईल, तिथं जाऊन कार्यक्रम आपल्याला घेता येईल. तर बघू, अजून त्याचा निर्णय नाही, तर आपण ठेवणार आहे, त्याचा काय आपण हे करणार. प्रतापगडवरच्या पुतळ्याचं 19 तारखेपर्यंत बसवावं हिंदुत्ववादी संघटनांनी आता ते प्रतापगडचं माझ्याकडं म्हणजे विभागाचा विषय माझ्याकडचा नाही आहे ऍक्च्युली. मध्यंतरी जरा कामाबद्दल तक्रारी तिथल्या झाल्या होत्या, स्थानिक लोकांनी केलं होतं की कॉन्ट्रॅक्टर दर्जाचं जरा काम करतोय. तर मकरंद पाटील जे आहेत त्यांनी पण एक बैठक घेतली होती, मी काय त्या बैठकीत नव्हतो, तर त्यांनी पण काही सूचना दिल्यात. थोडंफार एक काम जे आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट कडनं चालू आहे, तिकडनं होतंय, त्यामुळं जरा थोडं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं थोडा अडथळा येतो याच्यामध्ये. पण बघू आपण लवकर संघटनांच्या मागण्यांप्रमाणे कसं होईल आपण नक्की बघूया. मी थोडी माहिती घेत होतो, ह्याचं काय मी आज नाही सांगू शकणार.
राज्यातल्या अनेक गड किल्ल्यांना पर्यटक भेटी देतात, शिवसेने भेटी देतात. मात्र त्या गड किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचे रस्ते किंवा तेवढे चांगले नाहीये. त्या गड किल्ल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जी साखळी रस्ते पाहिजे ते सुद्धा नाही. त्यासाठी आपण नवीन काय प्रयत्न आता आपण नवीन ह्याच्यामध्ये रस्ते ज्यावेळेला आता येणाऱ्या बजेटमध्ये जे आता घ्यायचं हे आहे, तर आम्ही गड किल्ले आणि ज्याला आपण रिलिजियस टुरिझम म्हणतो, म्हणजे धार्मिक स्थळांना लोक सगळीकडेच मारतात, तर त्या सगळ्यात म्हणजे आता किल्ले पण त्या ह्याच्यातच आले. तसं म्हणजे गड जरी असला तरी शेवटी तिथं छत्रपतींचं किंवा वरचं देवस्थान जे असेल तिथल्याबद्दल भावना असतात. तर हे सगळं आपण हे केलं की रिलिजियस टुरिझम हे या ह्याच्यातनं रस्ते चांगले झाले पाहिजेत. आणि त्याचं आता आपण प्लॅनिंग केले किंवा शक्यतो कॉन्क्रीटचे करायचे किंवा व्हाईट टॉपिंग ज्याला आपण म्हणतो. व्हाईट टॉपिंग थोडं कमी खर्चात होतं, थोडं फास्ट होतं कॉन्क्रीटपेक्षा, ते करायचे. आणि जे जे थोडं आता एकदम सगळे नाही आपण करू शकणार, कारण बजेट वगैरे ह्या गोष्टी थोड्या त्याला मर्यादा असतात. तर जेवढे महत्वाचे मोठे आहेत तिथं लोकांचा येणं जाणं ते आधी करायचे आणि मग दुसऱ्या टप्प्यात दुसरा असं एक आपण नियोजन केलंय, म्हणजे प्लॅन केलाय. तर ते मार्च नंतर बजेट झाल्यानंतर त्याचं जे काही ते हे चालू आहे. त्याचं आता काय झालंय, रस्ता आपला आधी एका टप्प्यातनं पूर्ण झाला, मग खालचा आता राहिलेला रस्त्याचं काम सुरू आहे, जो उरला होता तो. आता वर किल्ल्यावरचं जे आहे ते त्याला 1-2 कोटी रुपये मिळाले, त्याच्यातनं पाचवे वगैरे सुरू आहे. डीपीडीसीतनं काही वेगळा निधी मिळाला होता, त्याच्यातनं ते आपलं काय ते बुरुज वगैरे जे आहेत त्याच्या दुरुस्त्या आहेत. आता एक पूर्ण याचा एक आम्ही प्लॅन केलाय, कलेक्टरनी तो तयार केला होता. तर थोडं ते करून पूर्णच किल्ल्याचं मग त्या ठिकाणी एक ॲम्फी थिएटर म्हणजे तिथं कार्यक्रम घेता येतील. ती जी आपली राजसदर आहे ती पूर्ण राजसदर बांधायची, जुन्या पद्धतीची जशी असेल त्या पद्धतीनं. अगदी 100% उभे नाही मी म्हणत, पण जेवढे तिथे एक वास्तू ती उभी करायची जी राजसदर आता आपण किंवा त्या ठिकाणी कसे राहत होते हे त्याच्यामध्ये आपण हे केलंय. बाकी थोडंफार आता लोक व्यायामाला चालायला फिरायला येतात, त्यांना चालण्यासाठी वगैरे पाथवे, त्याला लागणाऱ्या लाईट्स ज्या म्हणजे अशा फार मोठ्या नाहीत, चालताना कुठं साप वगैरे ह्या काही गोष्टी आहेत त्याचे. थोडं एक जिमचं रिनोव्हेशन आपण घेतलंय. तिथं मंदिर जे आहे त्या मंदिराला पण थोडं रिनोव्हेशन करायचं, हनुमानाचं जे मंदिर त्या बाजूला आहे असं आपण प्लॅन केलाय. त्याला थोडा निधी मिळालाय, त्यातनं आता चालू आहे, काही पाचवेचं काम चालू आहे, काही पुढं प्रस्तावित आहे. येणारा पावसाळ्यात आपलं पुढच्या आणि सात साईडला दरडी कोसळतात, त्यामुळं वाहतुकीचा सगळा अडथळा निर्माण होतो. ते मागच्या वेळेस पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, तर ते म्हणजे ते निवडणूक करवतो. तर त्या संदर्भात तुम्ही काय करणार आहे? कोणी वगैरे दरडी कोसळणार नाही? बघू आता, मागच्या ह्याच्यात काय आपल्याला त्या आपण तेवढ्या पुरतं ते साफ करून घ्यायचो, पण आता प्रामुख्याने ठोसेघरचा जो भाग आहे आणि थोडा आपल्या योतेश्वरच्या घाटात थोडं तिथं मग ते काय ते सिमेंटचं काय म्हणतात ते गॅनेटिंग का काय तर त्याला म्हणतात, त्याचं काय करून ठेवता आलं तर बघू. ते नाही काय होतं माहिती का, म्हणजे आता तुम्ही बघा ते तेवढं मग झाडं झुडपं सगळी तेवढ्या एरियाची सगळी मरून जातात. जरा ते निसर्गाला पण थोडं हानिकारक आहे, कारण ते आता आपण एक्सप्रेसला जाताना ते बघतो ते सगळीकडे ते गॅनेटिंग केलंय, ठीक आहे, त्याच्यामुळं पडापडी होत नाही. सगळे ती निसर्ग ती काय नॅचरल तिथली जरा ब्युटी जी म्हणतो आपण ती पूर्ण त्या कॉन्क्रीटमुळं निघून जाते. बघूया, पण आता धोकादायक होत असलं तर करू दे, किंवा अन्य काय जरा उपाय निघाला. आता कधी कधी ते जाळी पण मारतात म्हणजे एकदम खाली ढासळू नये म्हणून, ते थोडं निसर्गाचं हे राखून काय करता येईल आपण त्याचा प्रयत्न करू नये. बाबा खिंडवाडीला जात असताना वन्यजीवांचे अपघाती मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. नुकतंच एका बिबट्याचा पण मृत्यू झाला, जे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला देखील केला. विशेषतः फॉरेस्ट आणि एनएचआयच्या अखेरीचा हा विषय आहे, आणि हा कॉरिडॉर मंजूर झालेला असताना सुद्धा एनएचआयकडून कुठल्याही पद्धतीचं तिथं वन्यजीव पण केला जातो. आता काय खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो आहे मध्ये पण मी गडकरी साहेबांना भेटलो होतो, तर त्यांचं पण चाललंय की हे काम रिलायन्स कडनं काढून घ्यायचं आणि नवीन डीपीआर परत करायचं, सातारा पुणे पूर्ण.
खिंडवाडी पण सातारा पुणेच्या ह्याच्यात होतं, कारण शेंद्रे पासून पुढे वेगळा आहे आणि शेंद्रे पासून अलीकडं सातारा पुणे. आता दुर्दैवानं त्या रस्त्याला पहिल्यापासूनच कॉन्ट्रॅक्टर आणि एजन्सी अशा आपल्याला मिळाल्या. त्या रस्त्याची परिस्थिती कधीच आपल्या मनासारखी किंवा समाधानकारक झालीच नाही. दुर्दैव आहे. पण ठीक आहे, आता सुद्धा गडकरी साहेबांचं झालं की एक काम त्याच्याकडनं काढून घ्यावं, थोडे लिटिगेशन काय चालू आहे. पण एकदा ते झालं की मग ही नवीन कामं जी आहेत ती आपण करायला लावू. कारण आज रिलायन्स जे आहे ते फार काय काम करण्याच्या किंवा मेंटेनन्स करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे, ही वस्तुस्थिती. आणि जे काही कामं होतात, एक कॉरिडॉर करायचं म्हटलं तर खालनं सगळं एक्सकव्हेशन करून तिथनं केलं पाहिजे. त्यामुळे ते हायवे सगळा ओलांडून त्यांना ते दिलं पाहिजे जनावरांसाठी. तर हे पुढच्या टप्प्यामध्येच आपल्याला थोडं करायला लागतं. आता शिवजयंतीवर जरा राहूया आपण. सातारा पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचं 74 प्रतीक म्हणून आपल्या कबर आहे. तर ती कबर पर्यटकांसाठी आपण खुली टाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का? आणि तिथल्या पर्यटकांना त्या माध्यमातून एक जगायचं एक साधन होईल. काय आता तुम्हाला पण माहिती आहे की हा विषय थोडा कायदेशीर आहे आणि जिल्हा प्रशासनानं या बाबतीत काही आदेश किंवा काही निर्णय घेतलेले आहेत. थोडंफार हिंदुत्ववादी संघटना आणि ते कबरीच्या इथं असणारं जे काही होतं थोडं वादाचा विषय आहे. त्याच्यामुळं कुठंतरी भावना ह्या दुखावल्या जातात. म्हणून तो सगळा परिसर जो आहे हा जिल्हा प्रशासनानं त्यांच्या अधिकारामध्ये सगळा कॉर्डन ऑफ करून ठेवलाय. माझ्या माहितीनं तिथं तेवढ्यापुरती त्यांचं जे काही धार्मिक याच्याप्रमाणे ते पूजा वगैरे काय असेल ते करून देतात. पण बाकीचं जे आहे ते जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात धार्मिक भावना हे होऊ नये म्हणून त्यांनी कॉर्डन ऑफ केलंय. शेवटी कायदेशीर गोष्टी ज्या असतील त्या बघून आपल्याला पुढचा निर्णय करायला लागतो. आपण आता नगरपालिकेनं प्रवेशद्वारामध्ये आपल्या नगरपालिकेची जी इमारत होती त्या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा शाहू नगरीचे शिल्पकार म्हणून आपल्या नवीन इमारतीच्या समोर बसवण्याचा निर्णय झालाय. त्याच्यासाठी लागणारं हे आहे, त्याचं काम पण आता बिल्डिंगचं काम संपत आलंय. पुतळा उभा करायचं पण काम त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे नगरपालिकेनं तो निर्णय केलाय. नाही ते हाय मंजूर आहे, आता चालू होईल थोड्या दिवसात. काम मंजूर पण आहे आणि स्वतः महेश शिंदे पण त्या पाठपुराव्यात आहेत. ते मुंबईला आले होते, त्यामुळे लवकर काम ते सुरू होईल.